नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहित आहे का, एका 60 वर्षाच्या स्त्रीला पिंपळाच्या सेवेने पुत्ररत्न कसे प्राप्त झाले? आणि असे का म्हणतात की एका पिंपळाच्या प्रदक्षिणेने साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश तिघांचीही पूजा होते? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, स्वतः ब्रह्मदेवाने नारद मुनींना सांगितलेले अश्वत्थ म्हणजे पिंपळाचे अद्भुत महात्म्य. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे पिंपळाला कधी आणि कसे प्रदक्षिणा घालाव्यात याची योग्य वेळ. तर चला सुरुवात करूया. मंडळी, आपल्या सनातन संस्कृतीत प्रत्येक वृक्षाला, प्रत्येक निसर्गाच्या घटकाला विशेष महत्व आहे. त्यातही पिंपळाचे स्थान अत्यंत उच्च मानले जाते. अश्वत्थ हे पिंपळाचे संस्कृत नाव आहे आणि ब्रह्मांड पुराणात याचे महात्म्य विस्तृतपणे सांगितले आहे. स्वतः ब्रह्मदेवाने देवर्षी नारदांना हे महात्म्य सांगितले होते आणि आज मी तेच ज्ञान तुमच्या समोर मांडत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला आता जाणून घेऊया पिंपळाचे दिव्य रहस्य. मंडळी, कल्पना करा, एका वृक्षात संपूर्ण देवमंडळाचा वास. हो, पिंपळ हा असा चमत्कारिक वृक्ष आहे. आता ऐका हे अद्भुत वर्णन. मुळाशी साक्षात ब्रह्मदेव विराजमान आहे. बुंद्यामध्ये श्री हरी विष्णू वास करतात, तर शेंड्यांवर रुद्र म्हणजे महादेव असतात. आणि हे ऐकून तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. चारही दिशांना, दक्षिणेला शूलपाणी म्हणजेच महादेव, पश्चिमेला निर्गुण स्वरूप विष्णू, उत्तरेला ब्रह्मदेव, तर पूर्वेला इंद्रदेव. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही एका पिंपळाची सेवा करता, प्रदक्षिणा घालता, तेव्हा तुम्ही त्रिमूर्तीसह सर्व देवदेवतांची एकाच वेळी पूजा अर्चना करत असता. अगदी अविश्वसनीय, नाही का? पण हे येथेच संपत नाही. मंडळी, आणखीन एक रहस्य ऐका. पिंपळाचे वृक्ष म्हणजे साक्षात ओंकाराचे स्वरूप आहे. म्हणजे संपूर्ण पिंपळाचे वृक्ष हे प्रणवाचे, ओंकाराचे साक्षात प्रतीक आहे. आणि असे म्हणतात की पिंपळाच्या मुळाशी गो, ब्राह्मण, ऋषीमुनी, वेद आणि यज्ञ यागाचे देवता निरंतर वास करतात. सातही समुद्र, सर्व पवित्र नद्यांची तीर्थ देखील या वृक्षावर वास करतात. आता तुम्हालाच सांगा, असा अलौकिक वृक्ष पृथ्वीवर दुसरा कुठे आहे का? म्हणूनच याला कल्पवृक्ष म्हणतात. कल्पवृक्ष म्हणजे जो सर्व कामना पूर्ण करतो. आणि आता ऐका श्री गुरुचरित्रातील ती अद्भुत कथा, जी तुमची श्रद्धा आणखीनच दृढ करेल. सोमनाथ नावाचा एक शौनक गोत्री ब्राह्मण होता. त्याची पत्नी गंगा अत्यंत पतिव्रता, धर्मनिष्ठ. पण त्यांच्या संसारात एक मोठे दुःख होते. 60 वर्ष झाली तरी त्यांना पुत्ररत्न नव्हते. गंगाबाई रोज श्री गुरूंच्या दर्शनाला येत असत. श्रद्धेने, निरंजनाने आरती करीत असत. एक दिवस श्री गुरूंनी तिला विचारले, तुझी काय कामना आहे? गंगाबाई रडत म्हणाली, स्वामी, निपुत्रिकाला स्वर्ग नाही. मी रोज पिंपळाला प्रदक्षिणा घालते, पण कशाचा काही उपयोग झाला नाही. आता हा जन्म तर गेलाच, पुढच्या जन्मी तरी माझी कामना पूर्ण व्हावी. आणि तेव्हा श्री गुरूंनी जे सांगितले ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. श्री गुरु हसत म्हणाले, पुढचा जन्म कुणी पाहिला? तुला याच जन्मी सुलक्षणी कन्या पुत्र होतील. 60 वर्षाची स्त्री आणि पुत्र. गंगाबाई स्तब्ध. पण श्री गुरूंनी तिला एक विशेष साधना सांगितली, अश्वत्थ सेवेची साधना. ते म्हणाले, अश्वत्थ सेवा कधीही व्यर्थ जात नाही. भीमा अमरजा संगमावर एक दिव्य पिंपळ आहे. तिथे रोज जा, नियमित प्रदक्षिणा घाल, मनाने, कायेने, वाचेने एक चित्ताने सेवा कर. आणि मंडळी, यथावकाळ सर्व काही खरे ठरले. गंगाबाईला ज्ञानी पुत्र झाला. त्यांना 5 पुत्र झाले, कन्याही सुलक्षणी झाली. हीच अश्वत्थ सेवेची महिमा आहे. जेथे श्रद्धा तेथे सिद्धी. आता तुम्ही विचाराल, अश्वत्थ सेवेचे नेमके काय फायदे आहेत? तर ऐका, ब्रह्मपुराणातील हे दिव्य वचन. प्रदक्षिणेचे फळ. 108 प्रदक्षिणा म्हणजे ग्रहदोष मुक्तता. 1000 प्रदक्षिणा म्हणजे सर्व ग्रहपीडा शांत. 2,00,000 प्रदक्षिणा म्हणजे ब्रह्महत्यासारखे घोर पाप देखील नाहीसे होतात. पुत्र प्राप्तीसाठी मनाने, कायेने, वाचेने, एकचित्ताने अश्वत्थ सेवा केली तर पुत्र कामना पूर्ण होते. शनिपीडा निवारण. शनिवारी वृक्ष धरून मृत्युंजयाचा जप केला तर अकाल मृत्यूपासून मुक्ती होते. शनी ग्रहाची पीडा सौम्य होते. पितरांचा उद्धार. 108 पिंपळाची रोपे लावली तर पितरांना सद्गती प्राप्त होते. एक पिंपळ लावला तर 42 पिढ्यांचा उद्धार होतो. आणि इतर फायदे. अमावास्याला पिंपळाच्या सावलीत स्नान केले असता ब्रह्महत्या पापाचा नाश होतो. पिंपळाच्या मुळाशी ब्राह्मण भोजन केले असता अपार पुण्य प्राप्त होते.
तर पिंपळाच्या तळाशी मंत्रजप केले असता अनंत पटीने त्याचे फळ प्राप्त होते. आश्चर्यकारक आहे, नाही का? पण मंडळी, आता सर्वात महत्वाचा भाग, पिंपळाची सेवा कधी आणि कशी करावी. कारण प्रत्येक वेळी देवदेवतांचे वेगवेगळे वास्तव्य असते. वेळेनुसार देवतांचे वास्तव्य. सकाळी 4 ते 7:30 ब्रह्मदेव, सकाळी 7:30 ते 10:30 विष्णू, सायंकाळी 4 ते 7:30 शिव आणि रात्री 7:30 पासून लक्ष्मी आणि कुबेर. प्रदक्षिणा केव्हा घालाव्यात? फक्त सकाळी 10:30च्या आधी. दुपारी, सायंकाळी, रात्री प्रदक्षिणा घालू नये. कधी स्पर्श करू नये. रविवार आणि मंगळवार, शुक्रवार, संक्रांतीच्या दिवशी, संध्याकाळी, रिक्ता तिथीला, पर्वणी, व्यतिपात आणि वैद्युतीच्या वेळी. प्रदक्षिणा कशा घालाव्यात? आनंदी मनाने, शक्य असेल तर पुरुष सुक्त किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणत, नाही जमत तर मौन धरून, अगदी संत गतीने गर्भवती स्त्रीसारखे मंद चालत. प्रदक्षिणा समाप्त झाल्यावर नमस्कार. व्रत कधी सुरू करू नये? आषाढ, पौष, चैत्र महिन्यात, गुरु शुक्र ग्रहांचा अस्त असताना, चंद्रबळ नसताना. इतर महिन्यात चांगला मुहूर्त पाहून उपवास करून सुरुवात करावी. हे नियम फार महत्वाचे आहेत मंडळी. चुकीच्या वेळी सेवा केली तर योग्य फळ मिळत नाही. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले, पिंपळ म्हणजे साक्षात कल्पवृक्ष, त्यात त्रिमूर्ती आणि सर्व देवांचे वास्तव्य. 60 वर्षाच्या गंगाबाईला कसे पुत्ररत्न मिळाले, अश्वत्थ सेवेचे अनेक दिव्य फायदे आणि सर्वात महत्वाचे योग्य वेळ आणि नियम. मंडळी, आपली संस्कृती किती समृद्ध आहे, किती ज्ञान आपल्या शास्त्रामध्ये आहे, पण ते ज्ञान आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. श्रद्धा असली पाहिजे, पण सुज्ञान ही तितकीच आवश्यक आहे. अंधश्रद्धा नव्हे, शास्त्र शुद्ध श्रद्धा. जर तुम्हाला जवळ पिंपळाचे झाड असेल तर उद्यापासून नियमित सेवा सुरू करा, योग्य वेळी, योग्य रीतीने. आणि तुमच्या मनातील कामना श्री हरीला सांगा. विश्वास ठेवा, ते नक्कीच पूर्ण करतील. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे अनुभव असतील तर ते देखील शेअर करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक बटन नक्की दाबा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळतील. आणि सर्वात महत्वाचे, या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत, कुटुंबासोबत शेअर करा, व्हॉट्सअपवर पाठवा, फेसबुकवर शेअर करा, जेणेकरून सर्वांना हे दिव्य ज्ञान मिळेल. तुमच्या सेवेसाठी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, मी नक्की उत्तर देईल. तोपर्यंत श्री हरीच्या चरणी वंदन. जय श्री कृष्ण. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.